ते त्यांचं हां, हां. नाव काय आठवत नाही का तुला? 700-800 मला आता करोड. फोनवरती तू बघ आम्ही 300-400 करोड शिवाय हात लावत नाही. 700-800 करोड देतील का ते फंड म्हणून? 700-800 काय 1000 करोड पण देतील. तो इश्यू बघ नाहीये. पण कंडिशन आहेत थोड्या. त्या ऐक फक्त आता, त्यांच्या आम्हाला विरुद्ध शकतात. ऐकून तर घे ना आता, समजलं ना? आपली कामं हं. ऐकून घे. आम्हाला फक्त त्यांच्या पैशाचा थोडासा बॅकिंग पाहिजे बस. त्याने दिले तर चांगलं हं. आहे. म्हणजे आम्ही देशकार्यासाठी वापरतो, धर्मकार्यासाठी वापरतोय पहिली गोष्ट. दुसरी हं. गोष्ट, आपला जो ग्रुप आहे ना, त्यांच्याशी आता थांबायचं, त्यांच्याबरोबर राहायचं की नाही राहायचं तर विचार करायला लागणार आहे मला थोड्या दिवसांनी. कारण का मी हं. कंडिशनवर जगतो. तुला पण सांगतो, पहिलं म्हणजे तू आश्रमात यायला लाग. आता तुला ना दोरीच बांधतो तू भेटलास की, म्हणजे ती खेचली की डायरेक्ट आश्रमात येणार तू. हं. तुझ्या हं. पॅन्टीला बांधू कुठं ठरवीन मी. ती बांधली की टांगकन तो आश्रमात असा टांगकन असं नुसतं दोरी खेचली की 2 सेकंदात इथं आश्रमात. तिसरी गोष्ट, काय महाराजांची ताकद तुला माहिती महाराजांची आहे, ताकद पण माहिती आहे कळलेली मला. नाही. कळलेली नाही अजून. ऐकून घे, आता मध्ये बोलू नकोस ना. हां. मी आता एवढ्या व्यापात असून सुद्धा हसतोय. का? आनंदात आहे. अरे ज्याला कसं असतं ते कळणार नाही गेम तो. तो राजकारण कोण-कोण करतात. माहिती आहे तुला? राजकारण विषय माहिती आहे का तुझ्या? माणूस ओळखता येतो तुला? अरे आपलं कामच ते आहे. तुला माणूस ओळखता येतो का? प्रश्न विचारला तर बाकीचं नको सांगू. अरे मग तुला येस म्हणजे तुला कळायला पाहिजे. हां. येस. तुला राजकारणं कळतात लोकांची, कोणाकोणाची राजकारणं येस. कळतात, गेम खेळतात तुला पोरं, त्यांच्यासमोर तू बोलत नाही, धारिष्ट ठेवत नाही. मग आपण महाराजांची, आपण हक्काची हां. पोरं आहोत आपण महाराजांची. दाढी खेचली, म्हातारा ओरडायचा आपल्याला. हां. तो आपण 1 to 4 आपण समोरासमोरच करतो रे तिथे. नाही तसं तुला नाही. माहिती आहे. काय गोष्टी असा मेसेज पण फुसकीवाली पोरं आहेत रे ती. नाही मी मी ऐकून घे कसं माहिती आहे का? ते मेसेज करणं ते मला मी जास्त त्या ह्याच्यामध्ये हे करत नाही. तो शिकेल, तो शिकेल, शिकेल मी शिकवीन, भांडायचं शिकवीन, ना शिकवीन. तसं नाही रे, भांडतं कोण? समोरासमोर, समोरासमोर भांडायचं. भांडायचं ना समोरासमोर. अरे आता मग समोर-समोर कळलं का? उभाच राहत नाही ना माझ्यासमोर, तर भांडायचं का त्यांच्याशी? हां, आता समोर गेलं ना मग मला एक काय आहे रे प्रश्नाचं बाबा उत्तर तुमचा देशील? प्रश्न बोल. हां, हां. माझ्या एवढ्या शिव्या त्या लोकांना कोणाला घातल्यात का कोणी? त्या लोकांना जाऊन दे, तू कोणा आयुष्यात कोणाला शिव्या घातल्यास का तू? नाही घातल्यास. मी शिव्या कशा-कशा शिव्या घातल्या तुला माहिती आहे. मी काय लपून ठेवतो? मला कंडिशनवर आहे. हं. माझ्या जिथं म्हातारा आहे, तिथं काशी करायची नाही. आणि मी एकदा भडकलो तर गेला मग. मग देव पण येणार नाही जवळ. देवाची पण मग तंगडी तोडून ठेवीन मी. मी मोठा महाराज नाही, पण माझा बाप असा आहे ना, तर देव पण घाबरतो. दुसरी गोष्ट, जिथं माझं लक्ष आहे, तिथं उंगल्या नाही पाहिजेत. तुम्हाला काय पाहिजे ते बोला. हं. तर त्याच्यासाठी कसं आहे, सत्य माहिती पाहिजे. तुला चांगला पोरगा आहेस, गोड गोरा-गोरा गोमटा, मस्तपैकी केस आता काळे कुळकुळीत आहे. ओरिजिनल केस आहेत का रे? ते म्हणजे साहेब आपल्याला पैसे देतील ना, बस विषय संपला. तो विषय मी थांबवतो. श्री गुरुदेव दत्त. मेन विषय काय माहिती